राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या राजेंद्र अगवणेच्या सुनेनं आत्महत्या केली आहे, तर वैष्णवीचा हुंड्यासाठी जाच होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवीच्या शरीरावर सुद्धा जखमा असल्याचा उल्लेख आहे। सासू, नवरा, नणंद अटकेत असून 26 मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दीर आणि सासरा राजेंद्र अगवणे फरार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेनं आत्महत्या केली आहे। वैष्णवी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। जमीन खरेदी करण्यासाठी हगवणे कुटुंबानं वैष्णवीच्या कुटुंबाकडे 2 कोटींची मागणी केली होती। वैष्णवीनं घरच्यांच्या इच्छेविरोधात शशांक हगवणेसोबत प्रेमविवाह केला होता। पण शशांकच वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता। या सगळ्या कारणांमुळे वैष्णवीनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केलाय। या प्रकरणी पुणे पोलिसात गुन्हा दाखल झालाय। राजेंद्र अगवणे अटक का होत नाही आतापर्यंत? चालू आहे त्यांचा तपास, माहिती घेऊन चालू आहे। त्याप्रमाणे आमच्या टीमा काम करत आहे। किती टीम्स त्यांना पकडले गेले? 2 टीम आहेत आणि टेक्निकल कलेक्शनसाठी तपासासाठी 1 टीम आहे, अशा एकूण 3 टीम आहेत। दरम्यान वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आलाय, ज्यामध्ये वैष्णवीचा मृत्यू गळफास लागल्यानं झाल्याचं कळतंय। शिवाय वैष्णवीच्या शरीरावर जखमाही आहेत, त्यामुळे वैष्णवीचा मृत्यू गळफास घेतल्यानं झाला, तिला गळफास लावला गेला असा संशय निर्माण झालाय। माझ्या मुलीला एवढं मारलेलं, एवढं मार झालेलं आहे की तिची जी इथून काढून एक जागा ही रिकामी नाही ठेवली, एवढं तिला मारलेलं आहे। आणि माझं त्यांचा आरोप आहे की त्यांनी गळा दाबूनच माझ्या मुलीला मारली। हा सगळा चाललेला हा सगळा बनावे दिवसभर तिथं उभी केली होती, दिवसभर त्या बाळाला घेऊन दिवसभर उन्हात उभी केलेली आहे। हे मला काल समजलंय की दिवसभर तिला इतक्या टॉर्चर करून 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 जीव घेतलेला आहे त्यांनी, तर तिला न्याय मिळावा हीच आमची विनंती आहे आमच्याकडून। वैष्णवीच्या लग्नावेळी तिच्या आईवडिलांनी कोट्यवधींचा हुंडा दिला होता। $51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदीची ताटं आणि फॉर्च्युनर कार लग्नात हुंडा म्हणून दिली होती। त्यांची मागणी वाढत गेली, आली की हिला म्हणायची मम्मी पैसे, मम्मी पैसे, मम्मी आपलं 50,000, कधी 1 लाख, 1.5 लाख, बाई हे घे। लग्नात ही गाडी मला नाही पाहिजे, मला फॉर्च्युनरच पाहिजे। ती दिली तर ठीक, नाही तर मी लग्नातून निघून जाईल, नाही तर काय करेल। 30 तोळे केले होते त्यांनी, 50 तोळे 51 तोळ्याची मागणी केली, ती मी पोहे केली। वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबियांच्या निमंत्रणानुसार अजित पवारांनी सुद्धा उपस्थिती लावली होती। अजित पवारांच्याच हस्ते फॉर्च्युनरची चावी वधूवरांना देण्यात आली। यावेळी अजित पवारांनी ही फॉर्च्युनर तुम्ही मागितली का असा खोचक सवालही राजेंद्र हगवणेंना केला होता। अजितदादांना शुभाशीर्वाद मुला मुलींना देण्यासाठी सांगितलं होतं। अजितदादा ज्यावेळेस दादांना आशीर्वाद देण्यासाठी आले, त्यावेळेस ते आशीर्वाद देण्या अगोदर मला म्हणले आमच्या राजेंद्र अगवणेंकडे पाहून की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली, असं ते बोलले होते। लग्नात हुंडा म्हणून दिलेली फॉर्च्युनर कार बावधन पोलिसांनी आता जप्त केली आहे। बावधन पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये जी आहे ती ही आलिशान अशी फॉर्च्युनर गाडी जी आहे ती आता पोलिसांकडून जप्त केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आणखी अनेक गोष्टी ज्या FIR मध्ये आहेत त्या बावधन पोलीस लवकरच जप्त करणार असल्याची माहिती देखील पोलिसांकडून या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। वैष्णवीच्या सासरच्या मंडळींकडून सातत्यानं जाच होत होता। वैष्णवीला होणारा त्रास तिने आपल्या मैत्रिणीकडे बोलूनही दाखवला होता। त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा आता समोर आली आहे। शशांकशी लग्न करणं ही सर्वात मोठी चूक होती असं वैष्णवी या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्या मैत्रिणीला सांगतेय।
माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला. या गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय. सासू सासरे काय ते तसेच वागतात असं, पण त्यांचं कामच असतं असलं वागणं. पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना, लई चुकलं आहे माझं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना, तिथं चूक झाली माझी.